स्टार सत्यशोधक रघुनाथ डोक यांचा महात्मा फुले विचाररत्न पुरस्काराने नागपुरात गौरव. नागपूर. संत कबीर जयंती निमित्ताने श्रीगुरुदेव सेवा मंडळ, नागपूरच्या वतीने दि. 25 जून 12 रोजी रात्री 8 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्य करणाऱ्या पुणे येथील सत्यशोधक रघुनाथ दादा डोक यांचा सन्मानचिन्ह, राष्ट्र संत तुकडोजी महाराज ग्रंथ व पुष्पगुच्छ आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांचे शुभहस्ते देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. महात्मा फुलेंच्या वेशात रघुनाथ डोक सत्यशोधक पद्धतीने लग्न व वास्तू सोहळे पार पाडीत इतरही सामाजिक क्षेत्रात गेली 34 वर्ष काम करीत आहेत. त्यांनी गेल्या 5 वर्षात महात्मा फुले यांच्या सत्यशोधक पद्धतीने महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात एकूण 53 जातीय, आंतरजातीय, विधवा, विधुर, घटस्फोटित, विकलांग विना मोबदला विवाह लावले आहेत. त्यातील 7 विवाह स्वतःचे घरात लावले आहेत. तसेच मोफत 14 वास्तू सोहळे देखील पार पाडले आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आचार्य हरिभाऊ वेरुळकर होते. ते म्हणाले की रघुनाथ डोक यांचा सत्कार म्हणजे मानवतावादी विचारांचा सत्कार असे मत मांडले. सत्कारमूर्ती रघुनाथ डोक यांनी माझा सत्कार नसून फुलेंच्या विचारांचा गौरव आहे. सत्कारामुळे फुलेंच्या विचाराप्रती माझी जबाबदारी वाढली असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक यावले यांनी संत कबीरांचा फुलेंच्या विचारांमुळे सामाजिक बंध आणखी घट्ट होतात असा विचार दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सुरेंद्र बोराडे यांनी तर सूत्रसंचालन राजेश कुंभलकर यांनी केले. कार्यक्रमाला ज्ञानेश्वर रक्षक, सावित्रीबाई फुलेंचे वारस डॉ. दिलीप नेवासे, सातारा, माजी न्यायाधीश शिवदास महाजन, पुणे, माजी नगराध्यक्ष मायाताई चवरे उपस्थित होत्या. दिलीप सुरकार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव विठ्ठलराव पुनसे, संगीता जावळे, प्रभा ठवकर, प्राध्यापक रामदास टेकाडे, रूपराव वाघ, मुरलीधर नरड, सियाराम चावके, आनंद माथने बहुसंख्य पुरोगामी विचारवंत उपस्थित होते.